अपडेट काय आहे त्यांचा, आणि मग तो अपडेट आम्हाला एकमेकांना मिळत राहायचा. आणि हळूहळू मग दरवेळेस असं वाटायचं की असा इंडिव्हिज्युअल अपडेट किती घेणार ना, आपण सर्वांनी एकत्र कधीतरी भेटलं पाहिजे. आणि ती संकल्पना कुठेतरी जोरदार दोन्ही आम्ही जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा मला वाटतं शशी तसं खूप चांगलं साक्षीदार आहे. आणि जेव्हा जेव्हा आम्ही भेटत होतो तेव्हा आम्ही हाच विचार करायचो की पुन्हा सर्वांना कधी एकत्र आणता येईल. आणि सुदैवाने असा एक संधी चालून आली आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की नाही असा एक कार्यक्रम करायचाच. आणि त्या कार्यक्रमाचं जे मुख्य सूत्र आहे म्हणजे सर्वांना एकत्र आणण्याचं, ती संकल्पना खरं तर लावून धरली शशी कुऱ्हाडे आणि अर्चनाने, आणि सर्वांना मेल पाठवला आणि कळवलं की आपण कार्यक्रम करतोय, सर्व वर्ग मित्रमैत्रिणींना इन्व्हाइट करायचं आणि कार्यक्रम ठरवायचा आहे, प्रत्येकाने संकल्पना मांडला. आणि मला वाटतं हळूहळू संकल्पना येत गेल्या आणि 20 साल बाद हा कार्यक्रमाचं शीर्षक डिफाईन झालं ठरलं. आणि मग 20 साल बाद हा कार्यक्रम आज आपल्या समोर सादर होता. म्हणजे हा एक छोटासा रियुनियन आहे, हा काही फॉर्मल कार्यक्रम नाही किंवा हे नाही. तर इथे मुख्यतः आपण सर्व भेटून शालेय जीवनात आपल्या जे काही छोट्या कडूगोड आठवणी आहेत त्यांना उजाळा द्यायचा आहे, मित्रमैत्रिणींची विचारपूस करायची आणि अर्थात गुरुजनांचा आशीर्वाद घ्यायचा पुढच्या वाटचालींसाठी, करिअरसाठी. तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करता आपले माननीय मुख्याध्यापक आवा बोरसकर सर यांच्या स्मृतीस अभिवादन करून आणि आपले आणखी एक लाडके शिक्षक पापाळे सर जे आज इथे नाही आहेत, आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांच्यासाठी, बोरसकर सरांसाठी आणि आपले 3 क्लासमेट संजय हाडेगावकर, तुकाराम खिल्लारी आणि आपली वर्गमैत्रीण सुनंदा गुर्जर, हे 3 वर्गमित्र आपला प्रवास मध्येच थांबवून गेलेले आहेत. मला वाटतं की आपण 1 मिनिट शांतता पाळून बोरसकर सरांच्या आणि आज आपले जे शिक्षक आणि वर्गमित्र आहेत त्यांच्यासाठी शांतता पाळून पुढच्या कार्यक्रमात हा ध्यास झाले तो आपला मित्र शशी कुऱ्हाडे याला मी निमंत्रित करतो आणि शशीने आपला 2001-2002 या वर्षी ठरली गेली. एकदा मी वैभव बसलो होतो, तो दुबईवरून आला होता, त्याला म्हटलं आपण बरेच दिवस भेटलो आहे, 20 साल बाद. म्हटलं ठीक आहे, तुम्हाला कल्पना दिली आहेस आणि हे आता मी पूर्ण करणार. आणि 2001 ते 2 पासून ते आजतायत जो कोणी मला भेटेल, टीचर्स असो, माझे वर्गमित्र असो, मैत्रिणी असो, ह्या सर्वांना ती कल्पना मी बोलून दाखवायचो, ती जगवली. आणि नंतर तो दिवस आला 1 जानेवारी 2009. ज्या ज्या मित्रांचे आणि मैत्रिणींचे ईमेल होते त्या सर्वांना मी एक मेल पाठवलं, विश यू हॅपी न्यू इयर. आणि आता संकल्पना किंवा जो प्रकल्प आपण ठरवला होता तो पूर्ण करायचा आहे. त्याच्यानंतर एक दिवस मी राजेंद्र मराठेला फोन केला, त्याला म्हटलं मी काळा चौकीला येतोय. आम्ही एका हॉटेलमध्ये बसून 7 मित्रांची म्हणजे मित्रमैत्रिणींची आम्ही सर्व नावं दिली आणि नंतर मग जे काही कॉन्टॅक्ट होते ते ठेवले आणि लिटरली प्रत्येकाच्या घरी जाऊन बरेचसे जण तो परिसर, ती जागा सोडून गेले होते. शेजाऱ्यांना विचार, याला विचार, त्याला विचार, हे सगळं करत आणि पुढचं सगळं इतिहासासाठी सगळ्यांना माहिती आहे. हे सगळं करताना इतकी मजा आली आणि मी तो फार एन्जॉय केलं. आणि बरेचसे मित्र म्हणाले, काय रे तुझी किती आदर आली असते, कधी फोन करतो, कोणालाही काही सांगतो, पण ज्याला ज्याला जी जी विनंती केली त्याने त्याने ती पूर्णपणे पार पाडली. आणि आज आपण जे सगळं जमलो आहोत त्या शाळेच्या आठवणी काय असतात. आज आम्हाला शाळा आठवते,
त्याच्या काहीतरी आठवणी आहेत आणि त्या आठवणींना फक्त एक उजाळा देतोय. शाळा म्हणजे काय? या आठवणी फक्त माझ्या दृष्टीने मला शाळा कशी वाटली, मला माझे मित्र कसे भावले, कसे पावले. शाळा म्हणजे जगदाळे सरांचं इंग्रजी, यादव सरांचं इंग्रजी, जगदाळे मॅडमचं मराठी, कुलकर्णी मॅडमचं मराठी, शेलार मॅडमचं गणित, वाणी सरांचं हिंदी, मोरजकर सरांचं जीवशास्त्र आणि बडकर्णी मॅडमचं संस्कृत, इंग्लिश, मराठी, इति. त्याच्यानंतर शाळा म्हणजे काय जे आठवायचं? वैभवचा डबा आम्ही 8 जण खायचो आणि एक लिटरली 7वी पासून ते 10वी पर्यंत वैभवचा डबा 8 जण खायचो. राजेंद्र मराठे आणि संजय तांबेशी झालेली मारामारी, महेश पदारे आणि महेश धुमाळची अरेरावी, गुरुनाथ परबची अनभिषक्त मॉनिटरिंग. आम्हाला आठवतच नाही आमच्या वर्गात दुसरा कोणी मुख्यमंत्री होता, तो आवड्याचा अभिनय. राजेंद्र देसाईचं इंग्रजी आणि त्याने लिहिलेलं निबंध. मला आठवतं, आय थिंक 8वी 10वी ला होतो, त्याने ते राज कपूरचं गाणं होतं ते त्याने लिहिलं होतं. हा 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 तर त्याने ते जे लिहिलं होतं ना, इतकं अप्रतिम लिहिलं होतं. मला गाणं ते आठवत नाहीये. असंच काहीतरी होतं की बचपन खेलकूद में गया, जिंदगी भर जवानी में, हा आणि बुढापी पुटपट होया. त्याच्यानंतर वैभवची चित्र. वैभवची चित्र ही बोलकी चित्र असायची. पहिली ते 10वी, इनफॅक्ट त्या 10 वर्षात फक्त मला एकच सर्टिफिकेट मिळालं आणि ते फक्त टिळक बोर्डाचं होतं. आणि शेवटी ते होतं ना, लास्ट बट नॉट लिस्ट, बडकर्णी मॅडमने केलेलं मोलाचं मार्गदर्शन. आणि त्यांनी 9वीला जे शांतन शिकवलं त्याच्यामुळे शाळेत कधीही कुठेही नसणारा, मारामारीत सगळ्यात पहिला असणारा आज मी तुमच्या समोर समर्थपणे उभा आहे आणि तुमच्या सगळ्यांशी मी बोलतोय. हे स्टेजचं धाडस जर शाळेत असतं किंवा हा जर धाडसीपणा, स्टेजचं अवेअरनेस जर शाळेत असतं तर आज नक्कीच आम्ही दुसरीकडे कुठे असतो. पण हे नजर थोडं हे जे कमावलं हे सुद्धा भरपूर आहे. आता मी फॉर्मली फक्त प्रोग्रामसाठी सांगतोय. जेव्हा आम्ही संकल्प, विनोदची ती कविता नाहीये, त्याने ती मेलवरून हे केलेली आहे, पण मला वाटतं ती खूपच छान होती. आम्हाला सर्वांना ती भावली. मी विनोदला विनंती करतो की त्याने ती त्याच्या शब्दामध्ये सर्वांना सांगितलं. विनोद, ही कविता माझी नाही, फॉरवर्डेड आहे, थोडं लक्ष द्या. कविता थोडी मोठी आहे, जरा वेळ लागेल वाचायला. मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय. धावत जाऊन माझ्या रोजच्या बापावर बसायचंय. रोज सकाळी खड्यावर राष्ट्रगीत म्हणायचंय. नव्या वहीचा वास घेत पहिल्या पानावर छान अक्षरात आपलं नाव लिहायचंय. मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय. मधली सुट्टी होताच वॉटर ब्रेक सोडून नळामध्ये हात धरूनच पाणी प्यायचंय. कसा बसा डबा संपवत तिकडे मी लावलेल्या चिंचा, बोरं, पेरू, काकडी सगळं खायचंय. सायकलच्या चाकाला स्टंप घेऊन खोडरबर आणि पाठीने क्रिकेट खेळायचंय. उद्या पाऊस पडून शाळेला सुट्टी मिळेल का हा विचार करत रात्री झोपी जायचंय. अनपेक्षित सुट्टीच्या आनंदासाठी मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय. घंटावेळची वाट बघत का असेना मित्रांशी गप्पा मारत वर्गात बसायचंय. घंटा होताच मित्रांचा गोंधळ्या करून सायकलची रेस लावूनच घरी पोहोचायचंय. पण मला सायकल चालवता येत नाही. खेळाच्या तासाला तारेच्या डोंगराच्या 2 तारा
पळूनगावची मजा अनुभवायला मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय. दिवाळीच्या सुट्टीची वाट बघतच 6 माही परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. दिवसभर किल्ला बांधत मातीत लोळून पण हात न धुता फळाच्या ताटावर बसायचंय. अर्ध्या रात्री किती फटाके बनवले तरी त्यातली न उडालेले फटाके शोधत फिरायचंय. सुट्टीनंतर सगळी माझ्या मित्रांना सांगायला मला पुन्हा एकदा तरी शाळेला जायचंय. कितीही जड असू दे, जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा दप्तरांच्याच ओझं पाठीवर लावायचं. कितीही उडत असू दे, वातानुकूलित ऑफिसपेक्षा पंखे नसलेल्या वर्गात खिडक्यावरून बसायचं. कितीही तुटक असू दे, ऑफिसातल्या एकट्या खुर्चीपेक्षा दोघांच्या वाकावर 3 मित्रांनी बसायचंय. बालपण देगा जेव्हा आल्या तुकारामाच्या अभंगाचा अर्थ आता थोडा कळल्यासारखा वाटायला लागलाय. तो बरोबर आहे का आणि सर्वांना विचारायला मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय. धन्यवाद. घ्यायचा योग बराच वेळा आला पण हिंमत नाही झाली. आज पहिला पुस्तक घेतोय. अभिनय बँकेच्या युनियन मध्ये आहे मी, पण तरी पण अजून माईकवर त्यावेळेची गंमत म्हणजे स्पोर्ट्स म्हणजे मैदानी खेळ म्हटले की आम्ही मैदानात म्हणजे 2 वर्ष मी मॉनिटर होतो. प्री लेक्चर असलं की सगळ्या मुलांना घेऊन पावसामध्ये सुद्धा मी मैदानात गेलेलो आहे आणि नंतर आल्यानंतर सगळ्या शिक्षकांचा मार पण घ्यायचो. तर मैदानी खेळ म्हटले की आम्ही एकदम कबड्डीची मॅच होती आणि कबड्डीच्या मॅच मध्ये समोरचा क की ड होता, खाडे होता. खाडे म्हणजे असं आणि आम्ही त्याच्या समोर म्हणजे कायच नाही, मुलीसारखी. आणि त्याने उचलून आता मी त्याला हात दिला होता आणि त्याने माझा हात धरून आता मला फेकलेला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आम्ही मग सगळे वर्गातले सगळे एकत्र आलो आणि मॅच वगैरे सोडून दिली त्यावेळेला. बरंच काय काय झालं. आणि दुसरं आणखीन एक पालकांना आता आणणार कोणत्या कोणाला वडिलांना आणलं तर घरी मार पडला. काय झालं सांगितलं तर असं तर मी भावाला घेऊन आलो. भावाला घेऊन शाळेत आलो आणि मग भटगंडे मॅडमना भेटलो आणि त्यावेळेला नेमके आमचे इतिहासचे पेपर मिळाले. इतिहास माझा एकदम कच्चा विषय. मी त्याच्यामध्ये लिहिलेलं की सायमन एक माणूस होता आणि चक्क ते त्याला सांगितलं मोठा माझ्यापेक्षा बऱ्यापैकी हुशार होता. तो पण असायला लागला काय. नंतर मी चांगला अभ्यास केला आणि मला त्याच्यामध्ये IAS मध्ये 135 मिळालेले मला 150 पैकी. माझं पोस्टिंग विक्रोळीला आहे, त्यामुळे विक्रोळीला कन्नवा नगरमध्ये मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट 34व्या कोर्टात मी कार्यरत आहे. मी अमिता कृष्णा बने. मी BCom केलंय. मध्ये मी दयानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्टडी करते. मी 3rd स्टँडर्ड मध्ये आहे आणि मी एका प्रायव्हेट फर्म मध्ये अकाउंटंट व्हेरी गुड इव्हनिंग ऑल. माझं नाव ज्योती आवळे. शाळेत असताना भरपूर चांगल्या वाईट आठवणी माझ्याबरोबर आहे. शाळेत असताना ज्या टीचर्स मला ओळखतात त्यांच्या माहितीप्रमाणे मी कधी अभ्यास कधीच इंटरेस्ट घेतला नव्हता. त्यामुळे आताची अशी सिच्युएशन आहे की आता सगळ्या पाठीमागची पूर्ण कोणी मुली पाठीमागी सपाट आहे. पण मी कॉलेजला काउन्सिलिंग केलं. करून डिप्लोमा मेट्रोचं केलं. त्यानंतर मला प्रायव्हेट केलं. सध्या मुंबईमध्ये पोलीस भरतीमध्ये आणि अजून अभ्यास काही संपलेलं नाही माझं. कारण थोडं मी एक्झाम दिलेली आहे. हा जो एक खरं म्हणजे मला नवीन नाही, मी स्टेजला नवीन नाही. बोलणं तर मला वाटतं आमचं बेलच्या डोक्यावरती होतं आणि पण तरी सुद्धा आज या समारंभामध्ये बोलताना आम्ही
सगळे व्यक्ती बोलते ते जनरल अहिल्या विद्या मंदिर मधले शिशुपाठ कदम सर इथे बसले माझ्या बरोबर लागलेले ते म्हणतात मी 3 दिवस आज मला हा प्रोग्राम करण्यापासून सगळ्यांना तेच सांगतोय ते आमच्या सेकंडरी युनियनचे सेकंडरी पदवेडी टीचर्सची पदवेडी त्या पदवेडीचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर एका नाईट हायस्कूलचे प्रिन्सिपल आहेत आणि पदवेडीच्या निमित्तानं बऱ्याच शाळांमधून मुंबईमध्ये जवळजवळ सगळ्या शाळांमधून ते फिरतात आणि ते म्हणतात की मी ज्या दिवशी मला कळलं की आपली 89 ची बॅच असा कार्यक्रम करते और 20 साल बाद हम मिलने वाले हैं तर म्हणजे मी इतका एक्साइटेड आहे. शेवटी म्हणजे मला एवढंही भान राहिलं नाही. मी 5वीच्या वर्गात गेलो, 5वी वर्गामध्ये इंग्लिश शिकवतात तिकडे पण मी मुलांना सांगितलं की आमचे जुने विद्यार्थी आम्हाला बोलत आहे. शाळेत गोईंग डाऊन द मेमरी लेन म्हणत असताना बीएडच्या वर्गात पहिला इंग्लिशचा तास होता. सगळ्यांची ओळख सगळ्यांचे ते बीएडचे जे सर होते त्यांनी आम्हाला सांगितलं की कोणी कोणी काय काय केलं सगळं आता जसं तुम्ही इंट्रोड्यूस करून दिलं तसं इंट्रोड्यूस करा. कोणी इंग्लिश साहित्याचा अभ्यास वगैरे केलाय असं विचारलं. मग कोण म्हणाला आम्ही शेक्सपियर वाचलाय, कोण म्हणाला आम्ही ओल्ड इंग्लिश स्टोरीज वाचल्या, कोणी म्हणाला मी टेनिसनचं काव्य वाचलंय. सगळे इंग्लिश स्पेशलवाले शिक्षक होते बीएड कॉलेजमध्ये गोखले एज्युकेशन सोसायटीला. आणि मग त्या सगळ्यांनी विचारलं आणि म्हणाले वा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि नंतर एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, 2 मिनिटाचा मी तुम्हाला वेळ देतो आणि तुम्ही एक इंग्लिश कविता लिहायची. आणि तुम्हाला गमत वाटेल ज्या कविता आम्ही लिहिल्या होत्या त्या होत्या नर्सरी राईम्स. आणि मग सरांना कदाचित ते माहिती असेल कारण शेवटी ते शिक्षकांना शिकवणारे शिक्षक होते. त्यांनी विचारला वगैरे तुम्ही काय म्हणता ना. आमच्या बाजूला बसले आचरेकर मॅडम, आचरेकर श्रुती मोरजकर मॅडम, त्यांनी आमच्या या सेंड ऑफच्या वेळेस एक गोष्ट सांगितली होती. सर जेव्हा मोरजकर सर जेव्हा वर्गात यायचे आणि आम्हाला आमच्या मीटिंग्स व्हायच्या तुमच्या सगळ्यांच्या वर्गात झाल्यानंतर तर मला संधी मिळत होती. पण मी या शाळेत टिकले होते कारण मी पाहिलं होतं की माझं पूर्वाश्रमीचं नाव ABM होतं आणि मी शाळेत जेव्हा मला बोर्ड पाहिला तेव्हा ABM होता. म्हटलं इथे आपली नाळ नक्की जुळणार म्हणून मी 80 मध्ये त्या शाळेत शिरले आणि त्या शाळेची आता शाळा नाही म्हणून मला मी स्वतः बसू शकत नाही. मग यावेळेस सगळे म्हणतात की तुम्ही खूप संस्कार केले आमच्यावरती, तुम्ही आम्हाला घडायला कुठे भेटले की असतात मला पाया वगैरे पडतात, आजूबाजूची 4 माणसं आमच्याकडे बघायला लागतात. पण आम्हाला त्यावेळेस असं वाटत नव्हतं. आम्हाला म्हणजे काय बघायला मुलांचं कुठे आपल्याला काय उद्या घेऊन अडकलो थोडासा एक खंत टीचर म्हणून आमच्या मला नक्की होती. पण आज स्मितानी जेव्हा त्या आमच्या निरोप सदिच्छा समारंभ म्हणजे निरोप समारंभाचं चित्र बदललं ते सदिच्छा समारंभावरती आलं. समारोप करताना 10वीच्या मुलांचा परिस्थिती बदलली, खूप घटना बदलत गेल्या तरी मुलं ही मुलंच राहिली. आणि तिने एक गोष्ट सांगितली त्यावेळेस की एक पाण्याचे माठ घेऊन जात असतो त्यातला एक माठ इतका फुटका असतो त्याच्यात पाणी जास्त राहत नाही. मग त्या माठाला वाईट वाटणारे काय आपण त्या गरीबाला आपण काही मदत करू शकत नाही. आपलं सगळं पाणी वाहून चाललंय, व्यर्थ चाललंय, तो एवढं कष्ट करतोय. नंतर काही वर्षांनी त्याच्या लक्षात आलं आम्हाला असंच वाटायचं आपण जे सांगतोय ते सगळं वेस्ट आहे, काय उपयोगाचा नाही, मुलांकडून काय होणार नाही, काही नाही म्हणे. पण नंतर काही दिवसांनी तो त्या माणसाला जो सांगतो तो मान म्हणतो नाही म्हणे माझं आयुष्य फुकट नाही गेलंय. जे पाणी मी वाहून आणत होतो त्याच्यातून सगळ्या रस्त्याच्या कडेला जिथून तो येत होता तिथे सुंदर झाडं उमललेली होती, त्या झाडावरती फुलं होती, काही झाडं आणखीनही मोठी झालेली होती. परत तो पाणक्याला बघायला लागला तेव्हा त्याने पाहिलं आहे आपल्या गळक्या माठाने सुद्धा इतकं सुंदर असं विश्व फुलवलेलं आहे आणि सगळ्यांना आनंद दिलेला आहे. हा आनंद आणखीन शिक्षकांना काय हवा असतो जसा त्या करत मुलाकडे झालेल्या आज खरोखरच तुमचं कौतुक करायला एक इतका एक्साइटमेंटचा इतका आनंदाचा आणि त्याचबरोबर हळव्या आठवणींचा हा दिवस आहे. असा काही प्रकार झालेला पण इथे आल्यानंतर माझ्यातला खऱ्या अर्थाने शिक्षक जागरूक झाला. तो एवढ्यासाठी कारण माझे सर्वच विद्यार्थी मला चांगले आहेत, विशेषतः इंग्लिश शाळेमध्ये कारण मला ते गणिताला आवडतो की मला लक्षात नाही. मला वाटतं काही प्रश्न विचारलं की पटकन धावत येणारी मुलगी अशी तिच्या बरोबर मला वाटतं ही एक असते. तर बऱ्याचशा ह्या विद्यार्थ्यांनी आणि सर्वात म्हणजे जेंट्स मध्ये मराठी आता तो मराठी म्हणजे मला तो किडकिडीत असा परंतु
महत्वाची टार्गेट असलेला विद्यार्थी. म्हणजे तो एक चेहरा मला चांगला आठवतो, मला ते RSP माइंड होतं. तर अशा पद्धतीचं हे आठवल्यानंतर आज मला वाटतं खरंच एक शिक्षक माझ्यातला जाणून ठेवला असं मला वाटत नाही असो. परंतु आजचा हा कार्यक्रम आम्हाला तुम्ही अमोल ठरवला तर एवढ्यासाठी मी संचालक या किंवा एक शिक्षणाचा एक कार्यकर्ता म्हणून मी जेव्हा काम करतो तर माझा बऱ्याचशा इमारती आणि फर्निचर म्हणा किंवा हॉल म्हणा अशा काम करण्यात माझं बराच वेळ जातो. परंतु एखादं काम करून पूर्ण झालं की ते काम तासन तास बघत राहिलं ना, तो जो आनंद असतो तो वेगळाच असतो. माझे छोटस आमचं शेत आहे, त्या शेताकडे मी एक 6 महिन्यांनी 8 महिने 4 महिन्यांनी जातो. परंतु जातो तो केवळ तिथलं बी बियाणं घेण्यासाठी. त्या शेतकऱ्याला विचारतो इथे काय करायचं, अमुक करायचं, हे बियाणे. सहयोग सोसायटीचा डायरेक्टरही आहे. त्याच्यानंतर पाटील सरांसाठी गिफ्ट देण्यासाठी मी मराठीला रिक्वेस्ट करतो. मराठीने